माझं नाव सागर खोत आणि मी हॉंगकॉंग युनिव्हर्सिटी साऊथ कोरियामधून माझी PhD कंप्लीट केली. माझी PhD फुल्ली फंडेड होती. मला जी स्कॉलरशिप मिळाली त्यातून माझी कंप्लीट ट्युशन फी वेव झाली आणि त्याच्या व्यतिरिक्त मला स्टायपेंड मिळत होता, जी की एक चांगली अमाऊंट होती. तर तुम्ही पण सिरियस असाल आणि तुम्हाला MS किंवा PhD एशियन कंट्रीजमध्ये कोणत्याही एशियन कंट्रीमध्ये जर करायची असेल, सिंगापूर, चायना, तैवान, मलेशिया, थायलंड, साऊथ कोरिया, जापान, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हे बघा, मी स्वतः त्या प्रोसेसमधून गेलो आहे आणि मी कित्येक स्टुडंट्सना माझ्या PhDच्या दरम्यान आणि इव्हन अजूनही मी गाईड करत असतो. तर कित्येक स्टुडंट्स, कित्येक मुलं मुली मला प्रश्न विचारतात ॲब्रॉडला जाण्या अगोदर किंवा जाताना त्या ड्युरिंग द प्रोसेस, की हे कसं ते कसं, डॉक्युमेंटेशनबद्दल असू देत, प्रोफेसर अप्रोचबद्दल असू देत, युनिव्हर्सिटीजबद्दल असू देत. तर ती प्रत्येक गोष्टीचं उत्तरं मी इतरांना देऊन आणि इव्हन मी स्वतःसुद्धा त्या प्रोसेसमधून गेलो, त्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे नुवान्सेस यातले समजले, जे की तुम्हाला कोणतीही कन्सल्टन्सी किंवा ॲब्रॉड पाठवणारे, स्टुडंट्सना पाठवणारे जे एजंट्स असतात ते सुद्धा नाही सांगू शकणार. हे एजंट्स किंवा कन्सल्टन्सीज लाखो रुपये चार्ज करतात तुम्हाला, पण एवढी डिटेल्ड इन्फॉर्मेशन किंवा एवढे नुवान्सेस ते लोक सुद्धा तुम्हाला सांगू शकत नाही. आणि मी इतक्या लोकांना गाईड केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इट्स अ लेंदी प्रोसेस, की हजारो मेसेजेस एक्सचेंज होतात, कॉल्स, आणि ह्या सगळ्यावरती खूप टाईम वाया जातो, तुमचा पण आणि माझा पण. तर मी एक विचार केला की ह्या सगळ्यावर एक बेस्ट सोल्युशन काय असू शकते, जे इझिली अवेलेबल राहील प्रत्येकाला आणि सगळे तुमचे क्वेश्चन्स आन्सर होऊन जातील. तर मी ऑलमोस्ट 15-20 दिवस, एक महिना ह्यामध्ये स्पेंड करून, रोज विचार करून, छोट्या छोट्या गोष्टी आठवून, जे काही मला क्वेश्चन्स पडले, जे काही इतरांनी मला क्वेश्चन्स विचारले, हे सगळे क्वेश्चन्स एक डोक्यात आणून एकत्र करून मी एक ब्ल्यूप्रिंट बनवली, स्टेप बाय स्टेप गाईड तुमच्यासाठी, जो वापरून तुम्ही नक्कीच ॲब्रॉडला जाऊ शकता. हे बघा, मी कोणतीही फेक प्रॉमिसेस इथं करणार नाही तुम्हाला की तुम्ही 100% जाल, अजिबात नाही. माझं काम आहे की तुम्हाला इन डिटेल्ड, एकदम बारीक बारीक गोष्ट सुद्धा इन डिटेल्ड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं. त्यानंतर ती इन्फॉर्मेशन यूज करून, ती एक्झिक्यूट करून तुम्ही कसं ते प्लॅन करताय आणि तुम्ही तो प्लॅन कसा एक्झिक्यूट करताय हे तुमच्यावर आहे आणि त्या बेसिसवर तुम्ही जाणार आहे. मी तुम्हाला ॲब्रॉडला पाठवेन वगैरे असे मी फेक प्रॉमिसेस अजिबात करणार नाही, पण मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की जाण्यासाठी जी काय तुम्हाला इन्फॉर्मेशन गरजेची आहे ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देऊ शकतोय. आणि त्यासाठी कॉल्स, मेसेजेस ह्याची सुद्धा काही गरज नाही. एक फक्त मी PDF बनवली, एक ब्ल्यूप्रिंट बनवली, ज्यामध्ये तुम्हाला इन डिटेल सगळी इन्फॉर्मेशन मिळणार. प्रोफेसर्सना अप्रोच कसं करायचं, युनिव्हर्सिटीज कशा एनलिस्ट करायच्या, शोधायच्या, डॉक्युमेंटेशन प्रोसेस काय असते, युनिव्हर्सिटीची ॲडमिशन प्रोसेस कधी असते, कधी तुम्ही सुरू करू शकताय, कोणत्या कोणत्या सेमिस्टरला रिक्रुटमेंट असते, प्रोफेसर जनरली कधी रिक्रूट करतात, परफेक्ट टाईम कोणता असतो अप्रोच करण्याचा. परत एकदम बारीक सारीक गोष्टी, जसं की काय डॉक्युमेंट्स तुम्ही अगोदरच प्रिपेअर करून ठेवले पाहिजे, कोणत्या डॉक्युमेंट्सना वेळ लागतो, आणि एखादं डॉक्युमेंट जर राहिलं, वेळेवर तुमच्याकडे अवेलेबल नसेल किंवा ते काढायला तुम्हाला वेळ लागला, तर ते कसं मॅनेज करायचं, त्यामुळे तुमची सेमिस्टर वाया जाऊ नये किंवा तुमचं टाईम वाया जाऊ नये, तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ नये. तर त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, इव्हन प्रोफेसरना अप्रोच करताना ते कशा पद्धतीने केलं पाहिजे, ईमेल कसा लिहावा, CV कसा बनवावा, रिप्लाय झाल्यानंतर ते कसं करावं, इंटरव्ह्यूची प्रोसेस जनरली कशी असते, ॲडमिशनची एंटायर प्रोसेस कशी असते, प्रोफेसरना अप्रोच करायला स्टार्ट करण्यापासून ते पूर्ण तुम्ही तिथवर जाऊपर्यंत, तुमच्या ओरिएंटेशनपर्यंतची एंटायर प्रोसेस कशी असते, ही सगळी एकदम डिटेल्डमध्ये मी स्टेप बाय स्टेप ही सगळी ह्यामध्ये टाकली. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय गोष्टी ज्या माहीत असायला पाहिजेत, एकदम छोट्या छोट्या बारीक गोष्टी, ते सगळे मी यामध्ये टाकलेत, जे तुम्हाला कोणताही एजंट किंवा कन्सल्टन्सी कधीच सांगू शकणार नाही. आता ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी नक्कीच गरजेची आहे. तुम्ही ती वापरायची कशी आणि कसं जायचं हे तुमच्यावर आहे. तुम्ही जर खरंच सिरियस असाल तुमच्या MS किंवा PhD बद्दल, तर तुम्ही ही ब्ल्यूप्रिंट वापरू शकताय. आणि खूप इम्पॉर्टंट म्हणजे MS ला, PhDला तिथे चांगलं स्टायपेंड मिळतं, ट्युशन फी तुमची फुल्ली फंडेड कशी मिळवायची हे यासाठी सगळी इन्फॉर्मेशन यामध्ये मी दिलेली आहे. तर फुल्ली फंडेड तुम्हाला मिळाली तर तुम्ही तिथं जाऊन तुम्ही तुमची डिग्री पण कराल, प्लस तुम्ही कमवायला पण लागाल, त्यातून एक चांगलं सेव्हिंग्स पण होतंय. तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकताय. आणि जर खरंच तुम्ही सिरियस असाल आणि ही ब्ल्यूप्रिंट तुम्हाला जर हवी असेल तर कमेंट करा ब्ल्यूप्रिंट म्हणून.
किंवा माझ्या बायोमध्ये जाऊन मी एक लिंक तिथे ठेवली आहे, त्या लिंकवर क्लिक करून मला डिरेक्टली व्हॉट्सॲपवर मेसेज करा आणि मी तुम्हाला ती ब्ल्यूप्रिंट पाठवेन. आणि जर तुम्हाला कोणी अशी व्यक्ती माहीत असेल ज्याला या ब्ल्यूप्रिंटची गरज आहे, त्या व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.